पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया? आज आपण 1 तासाच्या आत स्वयंपाक कसा करायचा ते बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण सुरुवात करत आहोत ती म्हणजे वरण भातापासून. सो डाळ घेतलेली आहे तूर डाळ, पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात. डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये पाणी घालायचं. पाव कप डाळ आहे, अर्धा कप पाणी घालते. हळद, चिमूटभर हिंग हे मिक्स करूयात. अर्धा कप सुरती कोलम घेतलेला आहे, पाणी घालून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पाणी घालायचं. अर्धा कप सुरती कोलम आहे तर 1 कप पाणी, मीठ चवीपुरतं. तुम्ही नसाल भात शिजवताना मीठ घालत, काही हरकत नाही. आता कुकर घ्यायचा. कुकरच्या बेसला 1 इंचभर पाणी घालून घ्यायचं. डाळ शिजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो. ज्या गोष्टींना शिजायला जास्त वेळ लागतो त्या बेसला ठेवायच्या. त्याच्यावर तांदूळ, झाकण लावायचं. 5 मिनिटं हाय हीटवर कुकर ठेवणार आणि त्यानंतर मंद आचेवर लो टू मिडियम हीटवर 15 मिनिटं हे व्यवस्थित वाफवून घ्यायचं. वरण भात आपलं तयार होतोय तोवर आपण खारं वांग बनवूयात. खारं वांग बनवण्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. टरफलं ठेवली आहेत, काढली टरफलं तरी काही हरकत नाही. जितके शेंगदाणे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस आहे, धनेपूड, हळद, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर. आता आधी पाणी न घालता हे याची पेस्ट तयार करून घेऊया. येस, पाण्याचा वापर नाही केला तरी हे वाटण छान अगदी तयार आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं. खूप पाणी असं सरसरीत नाही करायचं. अगदी 1 ते 2 चमचे आणि वाटून घेऊया. येस, आणि हे पेस्ट बनवून तयार आहे. आणि तुम्ही बघू शकाल खूप बारीक केलेलं नाहीये मी हे वाटण, हलकंसं जाडसरच ठेवलं. आणि आता वाटण तयार आहे. इथे मी वांगी घेतलेली आहेत. हलकीशी हिरवट वांगीच घ्यायची. हिरवी पूर्ण मिळाली तरी त्याची चव छान लागते. आता या वांग्यांचा देठाकडचा पोर्शन हलकासा कट करूया. तुम्हाला आवडत असेल पूर्ण देठ ठेवलं तरी काही हरकत नाही. आणि यामध्ये छेद पाडून घेऊयात. आता ही वांगी ना पाण्यात मी ठेवणार नाहीये, त्याचं कारण तुम्हाला सांगते. ही प्रोसेस फक्त फास्ट करायची. आता वांग्याला असा छेद देऊन झाला की लगेच यामध्ये ना मीठ लावून घ्यायचं. खारं वांग करतं त्यामुळे मीठ चोळायची गरज आहे. म्हणजे त्या वांग्याला चव खरंच खूप छान लागते. त्यामुळे पाण्यात नका ठेवू, फक्त ही प्रोसेस आहे ना फटाफट करून घ्या. आणि हे झालं की लगेच हा जो तयार मसाला आहे यामध्ये स्टफ करून घ्यायचा. तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आधी ही वांगी घालूया. झाकण ठेवूयात आणि 5 ते 6 मिनिटं वांगी छान वाफवून घेऊयात. 1-2 मिनिट झाले की ती रोटेट करून 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 वाफवायची. 1-2 मिनिटं झाली की झाकण काढूयात आणि हे वांग असं रोटेट करूयात. पूर्ण शिजवायचं नाहीये, हलकसं फक्त शिजवून घेऊयात. आता ही वांगी इथे अर्धी कच्ची अशी वाफवून घेतलेली आहेत. साधारण 5 ते 7 मिनिटं. तुम्ही बघू शकाल हलका हलका रंग बदललेला आहे.
हे तेलावर वाफवलेल्या वांग्याची चव आहे ना खूप छान लागते. आता ही सगळी वांगी एका बाजूला करूया तव्याच्या. आणि हा जो मसाला उरलेला आहे हा या तेलामध्ये घालूया. आणि मसाला हलकासा 4 ते 5 मिनिटं तेलामध्ये फ्राय करूया. तर मसाला हलकासा परतून झाला की या मसाल्यामध्ये ही वांगी करूयात कोट. पाण्याचा वापर न करता या मसाल्यामध्ये जितकं पाणी त्यातच ही वांगी आपण छान वाफवून घेतो. एक 5 मिनिटं वांग वाफवून झालेलं आहे. पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. येस. आणि आता पुन्हा एकदा मिक्स करूया. अगदी तुम्हाला वाटलं की वांगी नाही नीट शिजत आहे तर थोडंसं पाणी घालू शकता, एखाद दुसरा चमचा. ते हे मसाल्यातलं जे वाटण आहे उरलेलं ते ऑलमोस्ट आता शिजत आलेली आहेत. झाकण ठेवून पुन्हा एक 5 मिनिटं वाफवते. आणखी एक 5 मिनिटं वांग वाफवून घेतलेलं आहे. वा, मस्त सुवास तरवळतोय. लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं वाटण आणि सुरी घालून चेक करूयात. छान शिजलंय. ओव्हरकुक नाही झालेलं आणि कमी पण नाही शिजलेलं. परफेक्ट असं हे वांग शिजून तयार आहे. आता गॅस करते बंद आणि इथे मस्त आपलं खारं वांग पण बनवून तयार आहे. खारं वांग करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप भाजलेले शेंगदाणे, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, पाणी, 4 ते 5 वांगी, मीठ, 2 चमचे तेल. भाजलेले शेंगदाणे, सुकं खोबरं, धणेपूड, हळद, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आधी कोरडं दळून घेत पाणी घालत वाटण तयार करायचं. आता वांग्याचे देठ कापून घेत याला अशा पद्धतीने चीर देत मीठ लावायचं आणि यात तयार केलेला मसाला भरायचा. आता गरम तेलात ही वांगी झाकण ठेवत वाफवून घ्यायची आणि मसाला यात घालायचा आणि परतून घेत परत एकत्रित हे वाफवून घ्यायचं. झालं आपलं खारं वांग तयार. आता बनवूयात कांद्याची पात. चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात जिरं, लसूण बारीक चिरून, थोडा जास्त घ्यायचा लसूण पालेभाजीसाठी, आणि सोनेरी रंगात परतून घ्यायचा. लसणाला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली ही मूग डाळ धुवून 1 तासभर पाण्यामध्ये भिजत घातली होती. काय करूयात मीठ. आता यामध्ये घालूयात लाल तिखट, थोडंसं मीठ चवीपुरतं, थोडं पाणी घालते मी. आणि आता झाकण ठेवून ही डाळ आहे ना एक 5 मिनिटं फक्त वाफवून घेऊयात. 5 मिनिटं झालेली आहेत. डाळ व्यवस्थित वाफवून घेतली. वाह, क्या बात आहे. मूग डाळ आहे, पटकन शिजते, खूप वेळ नाही लागत. आता यामध्ये घालूयात कांद्याची पात. आधी नाही घालत मी डाळीसोबत, कारण मग काय होतं ना पात ओव्हरकुक होते. करूयात मिक्स डाळीसोबत आणि एक 5 मिनिटं झाकण न ठेवता हे शिजवून घेऊयात. पालेभाजी शक्यतो झाकण न ठेवताच शिजवायची. काय असतं ना, व्होलेटाईल ऍसिड असतात पालेभाज्यांमध्ये, तर झाकण ठेवलं तर ते ऍसिड रिलीज व्हायला किंवा बाहेर जायला जागा नाही मिळत आणि मग त्या भाज्यांचा असा छान गडद हिरवा रंग नाही राहत आणि काळपट होतात भाज्या. त्यामुळे शक्यतो झाकण न ठेवता शिजवायची. चला तर मग इथे ही कांद्याची पात 5 मिनिटं मी शिजवून घेतली. तुम्ही बघू शकाल मस्त शिजली. ओव्हरकुक करायची गरज नाही, पटकन शिजते ही पात. गॅस आता बंद करते आणि आता कांद्याची पात पण इथे बनवून तयार आहे. कांद्याच्या पातीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, 1 चमचा जिरं, बारीक चिरलेलं लसूण, भिजवलेली मूग डाळ, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी, चिरलेली कांद्याची पात. आता गरम तेलात जिरं, लसूण, भिजवलेली मूग डाळ, तिखट, मीठ, पाणी घालत झाकण ठेवत हे मिश्रण वाफवून घ्यायचं आणि यात कांद्याची पात घालायची आणि झाकण न ठेवता शिजवायची. झाली आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार. इथे आपल्या दोन्ही भाज्या होईपर्यंत कुकरही तयार आहे. वाह, भात मस्त परफेक्टली शिजलेला आहे. क्या बात आहे. आणि डाळही छान शिजली आहे, तुम्ही बघू शकाल. तर डाळ आहे ना रवी घ्यायची आणि व्यवस्थित अशी घोटून घेऊयात.
आणि हवं तर तुम्हाला गरम गरम खायला हवं असेल तर जेव्हा कुकर गरम असतो ना त्यातून भाताचा डबा त्यातच ठेवायचा, म्हणजे जेवण होईपर्यंत किंवा तयारी होईपर्यंत ते भात गरम राहतो. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.